सोलापूरमध्ये बर्ड फ्लूची लागण झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे। मात्र महापालिका प्रशासक प्रतिबंधित क्षेत्राकडे दुर्लक्ष करत आहे। किल्ला बागेजवळील पार्क चौपाटी खुलेआम सुरू आहे। सोलापुरात पक्ष्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचा अहवाल आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे। 100हून अधिक पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे। त्यामुळे प्रशासन खडबडून जाग झालं आहे। छत्रपती संभाजी महाराज तलाव तसंच भुईकोट किल्ला आणि उद्यानाचा परिसर 21 दिवसांकरता प्रतिबंधित करण्यात आला आहे। मात्र या आदेशाची अंमलबजावणी महापालिका प्रशासन ढिसाळ पद्धतीने करत असल्याचं दिसत आहे। किल्लाबाग परिसर प्रतिबंधित केला असला तरी पार्क चौपाटी मात्र सुरूच आहे। या पार्क चौपाटी परिसरात प्रचंड झाडी आहेत, त्यामुळे तिथं पक्ष्यांचं वास्तव्य आहे। तरी ही पार्क चौपाटी सुरू ठेवण्यात आली आहे। दुसरीकडे छत्रपती संभाजी महाराज तलाव तसंच किल्लाबाग परिसरात अनेक नागरिक निवांतपणे बसलेले आणि विश्रांती घेत असलेले दिसत आहेत। महापालिकेच्या या ढिसाळ कारभारावर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख महेश धाराशिवकर यांनी टीका करत आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करा अथवा शिवसेना स्टाईलनं आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला। पार्क येथील चौपाटी असो किंवा विजापूर रोडवरचं धर्मवीर संभाजी महाराज उद्यानाच्या इथला तलावाच्या इथला परिसर असो, त्या ठिकाणी खाद्यपदार्थांच्या गाड्या सुरू आहेत। त्याबरोबरच दोन्ही तलावामध्ये बोटिंग सुरू आहे। हे नागरिकांच्या जीवाला खेळण्यासारखा विषय आहे। त्यामुळे महापालिकेने जर तातडीने हे उद्योग बंद केले नाहीत तर शिवसेनेला आंदोलनाशिवाय मार्ग राहणार नाही। बर्ड फ्लूमुळे पक्ष्यांबरोबरच नागरिकांचे आरोग्य देखील धोक्यात आले आहे। बर्ड फ्लूचा फैलाव झाल्यास मोठी समस्या उद्भवणार आहे। त्यामुळे आत्ताच त्याला प्रतिबंध घालणं आवश्यक आहे।